चौपदरीकरणामुळे पोलादपूर शहरात स्थानिकांच्या सभोवती पडलाय समस्यांचा वेढा। पोलादपूर नगराध्यक्षांचा उपोषणाचा इशारा। महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा कोणताही समन्वय नॅशनल हायवे सर्वेक्षण पथक आणि इंजिनियर यांच्यात नसल्यामुळे सर्वत्र सावळा गोंधळ समोर येत आहे। मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम पोलादपूर शहरात प्रभात नगरमध्ये चालू करत असताना मूळ रस्त्याच्या लेवलपेक्षा गटाराचा बेस आणि त्यावरील गटाराची उंची कमीत कमी 4 फुटाने वाढत असल्याने येथील अवतीभोवती असणाऱ्या वस्तीतील नागरिकांचा जाण्या येण्याचा मार्ग तसेच सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाणे अशक्य असल्याने बिकट समस्या उद्भवणार आहे। मुळात चौपदरीकरणामुळे काम हे नॅशनल हायवे टीम मार्फत करताना स्थानिकांसाठी असणारा रस्ता व गटार लेवल दुतर्फा वस्तीच्या भौगोलिक रचनेप्रमाणे केले जावे अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे। ते पाणी ह्या गटारने खाली जायला पाहिजे, तर ते गटारने खाली जाणार नाही तर ते तिथेच मोडणार आहे आणि पाईपाचा जो बॉटम आहे तो गटाराच्या खाली आहे। त्याच्यामुळे हा इथे अचानक त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने ही गटार बांधलेली आहेत। हा आमचा पहिला आक्षेप आहे। आणि दुसरा आक्षेप म्हणजे ही इथं पूर्णपणे नागरी वस्तीची जागा आहे। याच्यामध्ये त्यांनी कुठेही अशी तरतूद केलेली नाही आहे की जिथे समजा काही अडचण आली, काही प्रॉब्लेम झाले तर ॲम्ब्युलन्स जाईल, फायर ब्रिगेड जाईल, असं कुठल्याही प्रकारचं काही त्यांनी कुठलाही विचार न करता ही गटारं वरती बांधलेले आहेत। त्यामुळे त्यांना त्यांच्या घरात जाणं सुद्धा अडचणीचं ठरणार आहे। आणि हे जे काम त्यांचं चाललेलं आहे गटाराचं, हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे। तर या मागणीचा योग्य पद्धतीने पाठपुरावा न झाल्यास पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्ष निलेश सुतार यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे। महामार्गाचे काम जे वेगाने चाललं आहे ते मला असं वाटतं की कुठेतरी दिशाहीन काम झालेलं आहे। आज पोलादपूर शहराचा कुठल्याही प्रकारचा नैसर्गिक विचार न करता, भौगोलिकदृष्ट्या विचार न करता आज जो बॉक्स कटिंग करणार आहे आणि सर्व्हिस रोड तर ह्याचा कुठला ताळमेळ न करता आज हे समोरची वस्ती असणारी ही खालच्या लेवलला गेले आहेत आणि ड्रेनेजचे पाणी वरच्या लेवलला आहे। आज पावसाळी ह्यांनी जे आपले मुख्य नाळे जे बंद केलेले आहेत तर पावसाळ्यामध्ये ह्या शहराला मोठ्या प्रमाणे समस्याला सामोरे जायला लागणार आहे। तर ह्यांचं हे झालेलं काम आहे, ड्रेनेजचं काम हे कुठल्या परिस्थितीत थांबवलं पाहिजे, नाहीतर अन्यथा नगरपंचायतीद्वारे इथं आम्ही या प्रकारे कुठल्या प्रकारे उपोषण करू। यावेळी नॅशनल हायवेचे गायकवाड साहेब व ग्लूम कंपनीचे कडवे साहेब यांच्या समोर मनोज भागवत, दिलीप भागवत, सचिन शेठ, राजू धुमाळ, विजय पवार, वसंत जाधव व प्रसाद प्रभुदेसाई यांच्यासह स्वराज्यलेख लाईव्हचे प्रतिनिधी सचिन मेहता यांनी समस्या मांडली। यावेळी नगराध्यक्ष निलेश सुतार व स्थानिक नगरसेवक सवादकर यांनी यापूर्वी केलेला पत्रव्यवहाराचा दाखला देत पावसाळ्यापूर्वी नॅशनल हायवेकडून सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता, स्वराज्यलेख लाईव्ह, पोलादपूर। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा।